हॅलो फ्रेंड्स, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की मी आधी आर्यासोबत आता 3 दिवसाच्या समर व्हेकेशनला आलेलीच आहे कोल्हापूरमध्ये. आणि माझं जे सेकंड डेस्टिनेशन होतं आधी आर्यासोबतचं ते होतं किल्ले पन्हाळगड. किल्ले पन्हाळगड हा तुम्हाला माहितीच आहे की इतिहासातला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजी प्रभूंचा पराक्रमी इतिहास जर कोणी पाहिलेला असेल, ज्याचा साक्षीदार कोणी असेल तर तो असेल किल्ले पन्हाळगड. तर आत्ता आम्ही पन्हाळगडावर पोहोचलेलो आहोत आणि इथे जे आहे तर आदित्य म्हटला की आपण गाईड करूया, जेणेकरून ते आपल्याला सगळा इतिहासही सांगतील. आणि त्याच्यासोबतच आम्हाला एक ओपन जिप्सी पण मिळाली, ज्याच्यामुळे आम्हाला पूर्ण किल्ला पन्हाळगड जो आहे तोही बघायला मिळणार होता. प्लस त्याच्यासोबत त्या दादांनी ज्या पद्धतीने इतिहास सांगितला ना, तोही खूप सुंदर होता. तर ते सगळं आम्ही एक्सप्लोअर करण्यासाठी इथे पोहोचलेलो होतो. आणि आता थोडक्यात त्यांनी सांगितलेला किल्ले पन्हाळगडाचा इतिहास जो आहे तो मी तुम्हाला सांगते. तर सिद्दी जोहर जो आहे ना, तो पन्हाळगडाच्या पायथ्याशी जवळपास त्यांनी 4.5 महिने वेढा घातलेला होता. आणि त्या पायथ्याशी वेढा घातल्यामुळे जे आहे ना, तर वरून अन्नधान्य खालून जे येत होतं गडावर ते सगळे बंद झालं होतं. अन्नधान्याची कोठारं खाली व्हायला लागली होती. सैन्य उपाशी मारायला लागलेलं होतं, म्हणजे अन्नधान्य संपायला लागलेलं होतं. आणि ह्या सगळ्यांची चिंता जी आहे ना, ते कुठेतरी शिवाजी महाराजांना खात होती आतल्या आत, की जर सिद्दी जोहर असा वेढा मारून बसला, तो बाहेरच नाही पडला किंवा इथून हल्लाच नाही, तर सगळ्या गोष्टींची वणवण होणार आहे. राज्यातले जे सैन्य आहे त्यांचं खाण्याच्या ज्या वस्तू आहेत ते सगळं बंद होऊन जाणार आहे. तर आणि तेव्हा जे आहेत तर शिवाजी महाराज जे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, ते किल्ले पन्हाळगडवरच होते. तर त्यांना खालीही जाता येत नव्हतं आणि खालून येणारे जे वस्तू होत्या, ज्या सामग्री होत्या, त्याही किल्ल्यावर आणता येत नव्हत्या. तर तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी एक शक्कल लढवली, जे की आपले महाराज नेहमी बुद्धीने खूप जास्त काम घ्यायचे. तर तेव्हाही त्यांनी तेच केलेलं. तर महाराजांचा हुबेहूब दिसणारा एक बहरूपिया जो आहे तो महाराजांच्या म्हणजे सैन्यामध्ये एक व्यक्ती होतं, जे सेम महाराजांसारखेच दिसायचे. तर महाराजांनी पूर्णपणे त्यांची जी वेशभूषा वगैरे जे ह्या गोष्टी आहेत ते सेम महाराजांसारखंच त्यांना करून दिलं. 8 दिवस त्यांना पूर्णपणे ट्रेनिंग दिली गेली. महाराजांसारखं म्हणजे चालणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या गेल्या. आणि ते सगळं झाल्यानंतर आता महाराजांना असं म्हणजे हुबेहूब ते वाटायला लागले. आणि मग महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त आता महाराज बनून आणि जनतेला बाहेर फेरफटका मारून या, की बघू जनता जर तुम्हाला ओळखू नाही शकली तरच आम्ही तुम्हाला सिद्दी जोहरकडे पाठवणार. आणि खरोखर तसंच झालं. जेव्हा ते महाराज बनून बाहेर पडले महाराजांचे बहरूपिया, तर त्यांना जनतेनेही ओळखलं नाही. सगळ्यांनी मुजरा वगैरे घातला आणि महाराजांना खात्री झाली की आता सिद्दी जोहरही ओळखू शकणार नाही. जर जनतेनेच नाही ओळखलं तर सिद्दी जोहरी काय ओळखणार ना. तर मग महाराजांना ती पालखी तयार करण्यात आली, म्हणजे महाराजांचे जे बहरूपी होत्या त्यांची, आणि त्यांना सिद्दी जोहरकडे पाठवण्यात आलं. आणि दुसरीकडे महाराजांनी वेषांतर करून जे म्हणजे पावनखिंड जी आहे, जी बाजीप्रभूंनी लढवलेली होती, तर त्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथून वेढ्यामधून बाहेर पडण्याचं डिसिजन जे होतं ते महाराजांनी घेतलं होतं. तर जे बहरूपिया जे आहेत ती पालखीसकट खाली सिद्दी जोहरला भेटायला गेले आणि तिथे भेटले वगैरे. तोपर्यंत महाराज म्हणजे जवळपास अर्धा रस्ता त्यांचा करून झालेला होता, म्हणजे निघून गेलेले होते महाराज. पण अचानकपणे म्हणतात ना, आपण कितीही कुणाला काहीही शिकवलं तरी बोलीभाषा जी होती सिद्दी जोहरच्या समोर जी महाराजांसारखी नव्हती. त्यांची गावठी भाषा थोडीशी सिद्दी जोहरला संशय आला आणि त्याला कळून चुकलं की हे महाराज नाही आहेत. आणि त्यांनी लगेचच्या लगेच महाराजांचा पाठलाग करायला सुरुवात केली. आणि जसं की त्यांना विचारण्यात आलं तर त्यांना हे माहिती झालं की सिद्दी जोहर जो आहे तो पावनखिंडीकडे निघाला महाराजांचा पिछा करत. आणि फायनली आपले जे बाजीप्रभू होते त्यांनी महाराजांना सांगितलं की महाराज तुम्ही विशालगडावर पोहोचा, पावनखिंड जी आहे ती मी इथे लढतो, जोपर्यंत तुम्ही तिथे पोहोचणार नाहीत तोपर्यंत मी ही खिंड अडवून ठेवेल आणि सिद्दी जोहरला तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. तर अशा पद्धतीने जीवाचं रान होईपर्यंत, म्हणजे शेवटचा श्वास घेईपर्यंत बाजीप्रभूंनी जी आहे ती खिंड लढवली. आणि महाराजांनी जेव्हा विशालगडावरून म्हणजे तोफेचा निशाणा दिला की आम्ही पोहोचलोय असं, तेव्हाच म्हणजे बाजीप्रभूंनी त्यांचे प्राण सोडले. तर अशी ही अतिशय इतिहासातली अजरामर असा हा पन्हाळगड, जो की बाजीप्रभूंच्या म्हणजे काय म्हणणार आपण, त्यांच्या पराक्रमाची जी गाथा आहे त्याच्यामुळे हा पन्हाळगड ओळखला गेला. आणि अशा पद्धतीने ह्या पन्हाळगडाचा सगळ्यात मोठा आणि छान असा इतिहास रचला गेला. तर इथून पुढची जी माहिती आहे ती आपण गाईडकडनंच ऐकूया. पण हिला धान्याचं कोठाराचं मंदिर आहे. तर अंबरखाना विमानाचं नाव पडण्याचं कारण असं होतं, तिच्या बाजूला आपण अंबारी बघतो
तसा इमाचा पुढचा जे आपण आकार बघायला गेलो तो अंबारीसारखा दिसतो, त्यामुळे तिला अंबरखान असं नाव पडलं गेलं. पूर्वीमध्ये धान्य साठा करण्यासाठी अशी मोठमोठी 3 कोठडी बांधलेली. त्या 3 कोठडीमध्ये धान्य ठेवण्याची जागा होती. भात, वडी आणि नाचणी. तसंच ह्या 3 कोठड्याची नावे पडली होती गंगा, यमुना आणि सरस्वती. तर नावे देण्याचं कारण असं होतं, पूर्वी कसं धान्य सुरक्षित तर सैन्य सुरक्षित. पण या धान्य कोठडीला प्रोटेक्शन दिलं होतं, साईडने तटबंदी बांधली गेली होती. तेव्हाची साईडची तटबंदी जी होती तटबंदीसारखी पडण्यात आली होती. ह्या ठिकाणी राजाबोध होते, राजाबोधने त्या संतांचा सल्ला घेतला होता की ही तटबंदी बांधल्यावर पडते का. तर संतांनी काय सांगितलं होतं की या इमारतीने आपल्या घरात पिकायला नाही, धान्य घराच्या पायथ्याशी घरावरती आलं जायचं, हे रेड्यांच्या पाठवून धान्य आणलं जायचं. तर रेडे ह्या ठिकाणी पोलिसांना थांबवायच्या माणसाची पाठवून धान्य वरती चढवलं जायचं. टोटल त्या ठिकाणी धान्य जे मावळं जायचं ते 25,000 खंडी. एक खंडी म्हणजे 20 पोती, असे 5 लाख पोती धान्य त्या कोठारमध्ये मावळं जायचं. आपण हे कोठार बघू शकतो. धान्याचा सोपट जे होता ना तर ह्या दरवाजावर होता स्लोप. तर धान्य काढायचं म्हणलं तर शक्य नव्हतं, कारण की दरवाजा उडणं शक्य नव्हतं. मग त्याला धान्य काढायचं म्हणलं तर खाली जे होल दिसतं ना तिथून पूर्वी धान्य काढलं जायचं. तर आपण कणगी म्हणलं जातं. त्या ठिकाणी पूर्वी कसं धान्य सुट्टं असायचे. धान्याचे कीड लागून येऊन ह्यात पूर्वी वनस्पती पाला वगैरे वापरला जायचा, त्याच्यामुळे धान्य सुरक्षित राहायचं. टोटल ह्या इमारतीला 1000 वर्ष होऊन गेले, तर इमारत आपण ही सुरक्षित बघायला भेटते. सध्या आपण घराचं बांधकाम करायचं म्हणलं तर 50-60 वर्ष कोणी गॅरंटी देत नाही. त्याला टोटल 1000 वर्ष होऊन गेलेले आहेत. इमारतीचं बांधकाम चुना गुळ मातीमध्ये बांधकाम झालेली इमारत आहे. इथे गडावर, पन्हाळ गडावर 3 कोठारं बांधण्यात आलेली होती. गंगा, जमुना आणि सरस्वती अशी त्या 3 कोठारांची नावं देण्यात आलेली होती. तर ह्या कोठारांमध्ये जे आहे ना तर पूर्ण धान्य जे पिकायचं ना सगळ्या राज्यामध्ये, तर ते ह्या कोठारांमध्ये आणून टाकलं जायचं. ते वरती जे हे होल दिसत आहेत सगळीकडे, तर ह्या होलमधून साईडने एक रस्ता आहे, त्याच्यावर चढून आणि मग वरून ते धान्य सगळं ओतलं जायचं. डायरेक्ट दरवाजा उघडू शकत नव्हते, कारण की इथे ते दरवाजा पॅक असायचा. जेव्हा धान्य काढण्याची वेळ यायची तेव्हा ते छोटंसं होल होतं केलेलं दरवाजाच्या, म्हणजे कोठाराच्या पायथ्याशी. तिथून ते धान्य सगळं बाहेर काढलं जायचं. आणि धान्य टिकवून ठेवण्यासाठी औषधी वनस्पती वगैरे ज्या आहेत त्या वरूनच त्या पूर्णपणे त्या धान्याच्या तिथे टाकल्या जायच्या. आणि वरूनच ते धान्य हवेशीर वगैरे राहावं याच्यासाठी ह्या कोठारांमध्ये अशी मोठी मोठी होलं वगैरे केलेली होती. तर अशा प्रकारे 3 अगदी भक्कम अशी कोठारं आजही ॲज इट इज आहेत तशीच आहेत. इथून एवढं दिसतंय ते पण मला किती खालपर्यंत दिसतंय. बुरुजांमुळे व्हायचं काय, पटकन दिसायचं ना कुणी आलं तर, शत्रू पटकन दिसायचा ना. तोफ होता इथे, तोफा ठेवलेला राहायच्या ना बुरुजांवर. मग त्या कुठे गेला? विकून दिले आता भंगाराला. गव्हर्नमेंटने जप्त करून ठेवल्या. गव्हर्नमेंटने भंगाराला विकून दिलं. गव्हर्नमेंटचा एकदम इंटरनॅशनल डीलर आहे. मग तिथून ते अटॅक नाही करायचे वरती काही. आर्या पुढे जाऊ नको, तू खरं पडून जाशील. मला हा डबी मिळणार नाही तुझे बरं का. इथेच पडेल. स्वतः किती काम पाहिजे असं विचार केले. तीर आला, भार आला, टोपाचा गोळा. बाळा ते तेवढे हे करायचे, स्वतःला प्रिपेअर होते मरण्यासाठी, स्वराज्यासाठी. मम्मी आज झालं एक फोटो काढ ना आता. ठीक आहे, चल काढते. उभा काढ बर का. हो हो. कोल्हापूर मेन सिटी तितक्या लांब राहून गेलंय. काढलं का? काढलं. फोटो काढला का? काढला. सरळ. उभा काढला. नाही काढलं ना. काढला ग बाई. तेवढ्या लांबून इकडपर्यंत आलोय आपण. चलिए अभी निकले, बहुत बहुत घूमना है अभी, देख लिया सब, चलो. मग आवाज यायचा ना. का ग मम्मी? हा? तिकडून तर तो टाकला इथे गोळा कुठपर्यंत पडेल तो जास्तीत जास्त? तिकडून तोफ गोळा कसा मार, इथून तोफ मारू शकतात. अशा पद्धतीने इतिहासातल्या खूप साऱ्या मेमरीज, खूप खूप छान छान आठवणी आणि बाजीप्रभूंचा असा कारकिर्दीचा आणि पराक्रमाचा जो इतिहास आहे त्याच्या सगळ्या आठवणी आणि मेमरीज कलेक्ट करून फायनली आम्ही परत आता जायला निघालो आहे आमच्या रूमकडे, जिथे की मी आता कोल्हापूरमध्येच राहत होती. कोल्हापूरमध्येच स्टे होता आणि कोल्हापूरवरून आम्ही बाईकवर आलेलो होतो. जसं की मी तुम्हाला बोलली की मी 2 व्हीलर रेंटनी घेते आणि मग ट्रॅव्हल करते. तर आधी आर्या पुढे चाललेले होते आणि तरी मी हा शेवटचा एक किल्ले पन्हाळगडाची एक छानशी मेमरी, एक सुंदरशी आठवण, इतिहासातले खूप सुवर्ण असे क्षण आणि खूप खूप सारे पराक्रमी लोकांच्या कथा
ह्या सगळ्या सोबत घेऊन कुठेतरी पन्हाळगडावरून आता रवाना झालेली होती. आणि खरंच सांगते, पहिलेचे जे लोक होते ना, त्यांचे वचनबद्धता किती महत्त्वाची होती ना, की एकदा का वचन दिलं, एकदा का शब्द दिला, तो शब्द म्हणजे त्यांचा जीव की प्राण. अगदी प्राण जाईपर्यंत तो शब्द पाळणार म्हणजे पाळणार. आणि बाजीप्रभूंनी पण तेच केलेलं आहे. तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.